आपल्या मुलीवर किंवा मुलाला प्रेम करणं हा काही गुन्हा नाही या देशात, जगातच नाही। आणि कोण असं आहे जे स्वतःच्या मुला मुलींवर प्रेम करत नाही। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना राज्य सरकारकडून Y+ दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सुनेत्रा पवार यांचा प्रचार करण्यासाठी पार्थ पवार हे अनेक कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतात। त्यासोबतच त्यांच्याकडून त्यांच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचार सभा देखील घेतल्या जात आहेत। याच पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांना Y+ दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला। मात्र ही सुरक्षा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्याकडून त्यांच्यावर टीका केली जाते। नेमकं काय म्हणालेत सुप्रिया सुळे पाहूयात। आपल्या मुलीवर किंवा मुलाला प्रेम करणं हा काही गुन्हा नाही या देशात, जगातच नाही। आणि कोण असं आहे जे स्वतःच्या मुला मुलींवर प्रेम करत नाही। आणि त्याच्यामुळे हे अगदीच बालिश आहे मला विचाराल तर। आणि दुसरे काही मुद्देच नाहीत त्यांच्याकडे आमच्या विरोधात बोलायला। त्याच्यामुळे असले आरोप करतात, ठीक आहे, लोकशाहीमध्ये इथला तोच का हक बनताय। पवार यांना Y+ सिक्युरिटी देण्यात आली। खरं तर झेड द्यायला पाहिजे होती। मोदी साहेबांना जी सिक्युरिटी त्यांना मिळायला पाहिजे होती, कारण सागर बंगला जो आहे देवेंद्र फडणवीस साहेब हे नेत्याला सिक्युरिटी देतात, नेत्यांच्या मुलांना सिक्युरिटी देतात, त्याच्याचबरोबर आमदारांना सिक्युरिटी देतात। पण जिथं कोयता गँग आहे, ज्यात सामान्य लोक अडचणीत येतात, जिथं गोळीबार होतो, सामान्य लोक अडचणीत येतात, महिलांवर अत्याचार या महाराष्ट्रामध्ये वाढले, त्याबद्दल ते काहीच करत नाही। मी तर म्हणतोय फक्त एवढी सिक्युरिटी कशाला, पुढं मागे 2 रणगाडे दिले तरी त्याचा फायदा होईल, कारण लोक महायुती आणि भाजपच्या विरोधात आहेत। त्यामुळे उद्या जाऊन जर नाराज झालेला एक भाजपचा कार्यकर्ता सुद्धा भाजपवर नाराज असणारा तो सुद्धा काही करू शकेल। त्यामुळे 2 रणगाडे द्यायला काही हरकत नाही असं मला वाटतं।